नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी सुशांत कुंभार, एकॉनॉमिस्ट कॅनवायसिसच्या माध्यमातून आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो, शेती आणि मातीच्या. त्याचप्रमाणे आपण अनेक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाही नोंदवत असतो. त्याच अनुषंगाने आपण आज आलेलो आहोत माळवाडी या गावामध्ये, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. आणि आज आपल्याला जे प्रगत शेतकरी लाभलेले आहेत ते आहेत आशिषजी बटवाल साहेब. तर त्यांनी आता मुल्चिंग पेपरवर ज्या कांदा पिकाची लागवड केलेली होती आणि त्या कांदा पिकामध्ये त्यांनी आपलं 33 कोटी म्हणून जे जीवाणूजन्य खत आहे कॅनवायसिस एक, तर ते वापरलेलं होतं. तर त्यांची आज आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांना कशा पद्धतीनं आपल्या या 33 कोटी या जीवाणूजन्य खताचा रिझल्ट मिळाले. तर नमस्कार, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत. तर थोडक्यात तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवा की कशा पद्धतीने तुम्ही लागवड केली, लागवडीवेळी याचा वापर केला आणि तुम्हाला कशा पद्धतीने फरक जाणवला. बिमलची गोल लागवड केली आहे. त्याच्यात बेसल डोस भरताना त्यात 33 खत वापरण्यात आहे. शेणखताला पर्याय म्हणून जैविक जे खत वापरतो तर त्याला पर्याय म्हणून 33 कोटी एकदम उत्तम असं खत आहे. त्याच्यामुळे कांद्याची ग्रोथ करण्याची संख्या जे बऱ्यापैकी म्हणजे चांगला मस्त रिझल्ट आलेला आहे. बाकीच्या खतांचा त्याच्याबरोबर पण मस्त रिझल्ट आलेला आहे. त्यामुळे 33 कोटीचा आम्हाला चांगला म्हणजे मस्त रिझल्ट आला. आणि तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुमचं स्वतःच ही व्हर्मी कॉम्पोस्टचं थोडस प्लांट आहे आणि तुम्ही ते वापरत असता, पण ह्या वेळी तुम्ही थोडस मार्गदर्शनाप्रत हे वापरलं. तर व्हर्मी कंपोस्ट आणि याच्यामध्ये काय फरक असेल, किंवा रासायनिक खतांचा डोस आणि प्लस आपण PM33 किंवा 33 कोटी जे वापरलोय याच्यामध्ये कशा पद्धतीनं बदल थोडक्यात जाणवले ते थोडक्यात मार्गदर्शन करा. नाही, व्हर्मी कंपोस्ट आणि याच्यात व्हर्मी कंपोस्ट मध्ये त्याचे घटक आहे. तसं 33 कोटीमध्ये जैविक घटक आहे, त्याचे बॅक्टेरिया आहे, बऱ्याच प्रकारचे 33 प्रकारचे बॅक्टेरिया आहे. त्याच्यामुळे याच्यात मर पण झाली नाही. या कांद्यात तुम्हाला पाहू शकता इथं एक पण मर असा दिसत नाही अजिबात, म्हणजे 0% मर आहे. कवचित कुठं तरी पूर्ण क्षेत्रात पाहिलं तर 0.5% सुद्धा पॉईंट वर यावं लागत, मर सुद्धा अजिबात नाही. पाण्याचं व्यवस्थापन हे सगळ्या गोष्टी करताना काहीच अडचण नाही आली. त्याच्यामुळं 33 कोटीमध्ये मला म्हणजे समाधानी. तर अशाच पद्धतीने जर कॅनवायसिसच्या उत्पादनांचा वापर करून तुमच्या शेतामध्ये तुम्हाला चांगलं उत्पादन घ्यायचं असेल तर निश्चितपणे तुम्ही कॅनवायसिसचे जे दर्जेदार उत्पादन आहे त्यांचा वापर करा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर या कॅनवायसिसच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या माध्यमातून पाहता येतील. तर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.